दादा, एक प्रोटोकॉल तुम्ही बैठकीमध्ये सांगितलं, खासदार आमदार निमंत्रित आहेत. शरद पवार साहेबांनी प्रश्न विचारला, तालुका वाईज दिलेल्या निधी संदर्भातले ब्रेकअपचा कागद मिळवा. त्यावरून डिस्प्यूट सुरू झाला, त्यावरून चर्चा सुरू झाली. एक मिनिट तसं नाही, ते तर द्यायला सांगितलेलंच आहे. नाही, तुम्ही एक प्रोटोकॉल सांगितला की खासदार आमदार जो खरा आहे तो प्रोटोकॉल सांगायला नको. आजपर्यंत मी इथं अनेक वर्ष पालकमंत्री म्हणून काम करत असताना खरा प्रोटोकॉल आपल्याला पण पाहिजे असेल तर शासकीय जी आर आहे, पुणे जिल्हा नियोजन समितीवर कोणी आहे, कोण विशेष निमंत्रित असतं, कोण सदस्य असतं, कुणाला काय राईट आहे, त्याच्यात खरा राईट आहे हा जिल्हा परिषद DPDCच्या ह्याला आहे, त्याच्यानंतर अध्यक्षाला आहे आणि सदस्यांना आहे. आता आमच्याकडे स्थानिक स्वराज्य संस्थांना झाल्यामुळं खरा अध्यक्षाच्या नंतर मोठा अधिकार असतो तो जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाला असतो. त्यांनी रस्त्याची लिस्ट करायची, ती आम्हाला पाठवायची, आम्ही मंजूर करायची, अशा त्याच्यामध्ये गोष्टी असतात. त्या पण लक्षात आणून दिल्या, कारण बऱ्याच जणांना त्याच्या आधी माहितीच नव्हतं की बाबा नक्की काय कुणाला त्याच्यामुळे ते बोलल्यानंतर तुम्ही प्रोटोकॉल सांगितल्यामुळे असं चित्र निर्माण झालं की त्यांनी बोलू नये म्हणून. एक मिनिट, बोलू नयेत. अरे बाबा, जे सदस्य आहेत ज्यांना बोलण्याचा अधिकार आहे त्यांना सेकंड लाईनला आम्ही बसवतो आणि फर्स्ट लाईनला सगळे खासदार आमदार असतात. बोलू नये म्हणून 2 तास तर मीटिंग त्यांनीच चालवली, मी फक्त उत्तर देण्याचं काम केलं. असं नाहीये, तुम्ही कारण नसताना गैरसमज करून घेऊ नका. पण ही गोष्ट सगळ्यांना माहिती व्हावी. तुम्ही म्हणाल ह्याच्या आधी का प्रश्न आला नाही, प्रश्न विचारलाय त्यांनी. हा, ह्याच्या आधी प्रश्न असा आला नाही की जिल्हा परिषद माझ्याच विचाराची असायची, त्याच्यामुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाला मी सांगायचो की असा भेदभाव करून चालत नाही, आपल्याला 13 तालुक्याला मदत करावी लागेल, 13 तालुक्यातले रस्त्यांची कामं देत चला. आता पण जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केली, ज्या अंगणवाड्या खरोखरीच ज्या 13 तालुक्यातल्या अंगणवाड्याची इमारती कमकुवत आहेत, खराब आहेत, तिथं त्या द्या. आज निर्णय घेताना तेच निर्णय मी घेतलेले. जिथं गरज आहे, हा शेवटी जिल्हा आहे, हा जिल्हा नियोजन समिती आहे आणि त्याच्यामुळे जिल्ह्याला केंद्रातनं ज्या कामाला मदत करता येत नाही, राज्याच्या निधीतनं ज्या कामाला मदत करता येत नाही, अशा कामांना आम्ही इथं प्राधान्य देत असतो. आणि ते आज नाही, ते पहिल्यापासून चाललेलं आहे. आता ह्याच्या आधी कुणी तसा विचार केलेला नव्हता, विचारलेलं नव्हतं, त्याकरता मी सगळी आपली माहिती आणलेली होती. कार्यकारी समितीचं काय GR आहे, ऍक्ट काय आहे 2000चा, त्याच्यामध्ये गॅझेट काय आहे, बेसिक GR काय आहे, परत गॅझेट 2019चं काय आहे. नंतर काही वेळेस काही ठिकाणी महाराष्ट्रात मागं असं झालं, पालकमंत्री एका विचाराचा आणि जिल्हा परिषदेचा अध्यक्ष दुसऱ्या विचाराचा, तिथं थोडेसे मतभेद झाले. आणि मग ह्यांनी पण सांगितलं कोर्टाने की तुम्हाला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाच्या बाबतीतलं ऐकावं लागेल. त्यांनी केलेली शिफारस ही सगळी आम्ही मान्य करतोच असं नाही, आम्हाला नाकारण्याचा अधिकार आहे, परंतु नाकारून आम्ही जी काही शिफारस करू ती नाकारण्याचा अधिकार त्या जिल्हा परिषद अध्यक्षाला पण आहे. परंतु आता सगळा अधिकार सीओन नाही. आम्ही त्यांना विनंती केली, आम्ही करतोय ते नाकारू नका. तुम्ही म्हटल्यावर परत बोलले नाही पवार साहेब, एकही प्रश्न विचारला नाही किंवा सूचनाही केली नाही तुम्ही. म्हणलं आता आपल्याला सगळं माहिती तर